दीपनगर येथील राखेचा त्रास, जाडगावच्या शेतकऱ्याच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान। दीपनगर येथील वीजनिर्मिती प्रकल्पातून निघणारी राख पाईपलाईन दाराविलाळे शिवारात पाठविली जाते व पाईप ठिकठिकाणी लिकेज झाल्याने जाडगाव परिसरात पसरली असून या राखेमुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। विशेषतः संजय भास्कर पाटील या शेतकऱ्याच्या शेतात ही राख मोठ्या प्रमाणावर साचल्यामुळे त्याच्या उभ्या पिकांना फटका बसला आहे। त्यांच्या शेतात केळी व इतर पिके घेतली जात होती। राख साचल्यामुळे पानांवर थर जमा झाला असून प्रकाश संश्लेषणाचा प्रक्रिया खंडित झाली आहे। परिणामी उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। दरवर्षी अशाच प्रकारे राख आमच्या शेतात येते, पण यंदा प्रमाण जास्त आहे। शासनाने आणि वीजनिर्मिती केंद्राने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे, असे या शेतकऱ्याचे म्हणणे आहे। स्थानिक प्रशासनाकडून या प्रकरणाची दखल घेऊन पंचनाम्याची मागणी करण्यात आली आहे। पर्यावरण विभागानेही हस्तक्षेप करून राखेच्या गळतीवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे। मनोहर लोणे, दिव्य महाराष्ट्र न्यूज, जाडगाव। BTPS थर्मल पॉवर प्लांटच्या या पाईपलाईनद्वारे येथे राख फुटलेली आहे आणि इथे जवळजवळ 4 ते 5 फूट राखेचा थर जमा झालेला आहे। इथे या शेतकऱ्याने केळी लावलेली होती, पलीकडे ही 4 ते 5 फूट वाढलेली केळी दिसत आहे। संपूर्ण केळी बाग इथे पूर्णपणे गाडला गेलेला आहे आणि या शेतकऱ्याचे पूर्णपणे नुकसान झालेले आहे। या राखेचे पाणी परिसरात 2 ते 2.5 किलोमीटर दूर रस्त्याने वाहत गेलेले आहे।